आई हा. तुम्ही बसलात तिथं पप्पाला टाकायला लावलंय ते मोटर पाणी चालू करायला मी पाणी करणार आहे मारायला. म्हणजे बसून बसून पुन्हा त्यांनाच लावायचं म्हणा ना. काय करू? बघा हो पप्पा करा मी पाणी पप्पा त्यांचं मन त्या कामून इतक्या ऑर्डर थांबल्यात माहितीये का त्यांना पाटाला जायचं आलाय कटाळा आणि त्या काय म्हणायला लागल्यात की तुम्हीच जा. कटरा नाही का तुला माहिती आहे का नाही मोटर तिकडे लाईट तिकडे नाही तुम्हाला कटाळा आलाय मी सांगते. बघा बघा आळूच द्यायला लागलं कटाळा आलाय तुम्हाला. मोटर चालू करतो का? मोटर चालू करता येते का तुला? टोपलं झाकलेला वर खटका निळ निळ टोपलं निळ निळ टोपलं झाकलेलं आहे तर ते एकच खटका आहे तिथं बंद चालूचा. आता कसं चालू करायचं? पप्पा तुम्ही एवढं मोठं टाकलं वडायचा महाग मागं वाढायचं खटका. इकडे वळून घेऊन जायचा. जा तुम्ही चालू करून आपण. जा तुम्ही चालू. मी एकदम चालू केला नाही मोटर चालू आणली. मला येतोय पण मला नाही जायचं. हे ठेवू का बाई इथे? हो. बघा वय लहान आहे लेकरं मी? का तुम्ही लहान? बरं तुम्ही लहान या. लहान लेकरांनी काम. तर तुम्ही या भरा ना पप्पा लावलंय तर कोणतं भरायचं? हे खडी मी नाही भरणार ते. कामून आपल्याकडे माहिती. म्हणजे मग पप्पाचं काम बुडवून तुम्ही पप्पाला वर लावलंय म्हणलं तुम्ही भरा ना ते. तुमचं काय काम नाही. नाही मी लय लांब आहे मी लांब आहे नाही भिजत. चौकट भिजू नका बघा फुगून. चौकट भिजू नका पाणी जर टाकायचे भिजली नाही पाहिजे ती. आवा 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 मोडन ना. आता काय करू? लय बोलायला नाहीस का तू? कुठं बसणार आहे चौकट? कोणी पाणी मारलं? मी मारलं होतं मगाशी. तो हाताने मारलेलं पाणी गार राहिली मी मारलं तर पांढरच पडतंय काय मिळालं ह्या बघा पाणी. अय तू पण नका करू वर का लय गार लागले. मी पप्पाला नाव सांगते भिजवायला लागल्यात मग बोलणं बसू काय. हा इथं एक चौकट येणार आहे. मी त्या भीतीवर चढले होते त्या भीतीवर चढले होते. कोण? आई चांगलं भिजवा काय आई तुम्हाला माहिती आहे का? चौकट भरायच्या टायमाला हे करायचंय का ते बी तसाच आहे आणि ते बी तसाच आहे. पिशवी बराबर आहे ती. नाही येत भरायला कोणालाच येत नाही कोणा नाही येत. पिशवीत पाणी चाललंय का पिशवीच्या बाहेर? नाही भरली तर बुडाला पाहिजे पाणी भरायली खरं आहे पण मला तर वाटायला त्याच्यातलं पाणी बाहेरच येतंय काय की. वा अर्धा खालीच पाणी यायला या भरले भरले हात ताटा नाही राहू द्या. आई तिथपर्यंत भरलाय बघा कॉलम तिथून वर हे आहे वय सलाप नाही की सलाप आहे आणि ते वरचे दोन आहेत ते ठुलेले ते वरचे दोन ठुलेले आहेत त्याच हे आहे ना. हा माझ्यापेक्षा जास्त हक तुमचा आहे आई. माझ्यापेक्षा जास्त हक तुमचा आहे. अवा आता मारलं होतं दोनदा मारलंय.
परत कसं लगेच तुम्ही यायच्या पुढं दोनदा मारले पाणी म्हणून ते गार वाटायले. दोनदा मारलं हम्म. मारायला पाहिजे पाणी नुसतं पाण्यावर आहे आताच आताच काय आहे ते पाणी नसतं हो का पुन्हा असं पांढरं पडतंय. ऐक की ते खालचं आहे तसं मी म्हणलं मी गावाला गेले आता कोणी पाणी मारते का नाही याला नाही. करमत बी नव्हतं, कोणच नव्हतं घरी, त्यामुळे आले मारीत बसले पाणी. आता कसं करमायचं काय नाही सगळे भिजले होते मी पूर्ण. कोण होतं घरी? कोण? गेल्यावर तू घरी हा, नाही मी घरी नाही, मी नसते राहणार. गावाकडे तू करमत नाही, फिरमत नाही, कोणच काळं कुत्रं दिसत नाही घरी. कुत्र्याचं काय करायचं आपलं घर बरं ना नको बाबा, मी नाही राहणार, मी रडत असते. जा बाबा, आई तसं म्हण नका बघा, सांगायली या मला राहायचं पाहिजे. करमत नाही एक तर, आजच करमत नाही तर तुम्ही मला 3 महिने तर मी मरून तिकडे निघून जात स्वतः लागत ना नाहीत निघून जात, माझ्यासाठी नाहीत निघून जात. तुम्ही राहा घरी, आम्ही जातो. तुम्ही राहा की. करमत नाही बाई मला गावावर मग तसं आम्हाला बी करमत नाही. आता कसं होतंय, जीवा जीवाच्यावर मी कारखाना सोडणार नाही आणि जवरक तुम्ही करता तवरक आम्ही बी करणार. तुला न्यायचंच नाही मला यायच होय, साडी काढायची ना ती. काढायची आता भेटी उडी करा काय आता संध्याकाळी कोण बघणार आहे तिला करायची संध्याकाळी ठेवायची पप्पा आय म्हणतात की तुला नाही न्यायचं तिकडं कारखान्याला. ते हॉल बरं का हॉल इथं एक दरवाजा आहे इथं एक दरवाजा आहे इथं इथं कुठं नाही दरवाजा मागे जायला आई त्यांच्या पत्र्यावर पाणी ते म्हणते ना, पाऊस आला. आता 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 नाही जात आता दमानं. तुम्हाला माहिती आहे काय, मला ते कॉलमवर पाणी मारायचं होतं बरं का. पलीकडून मामन ते बसलेले होते, मला काय माहिती. पाणी चालू केलं, त्यांचा आवाज आला की गडबडीनं पाईप फेकला आणि तर नाही ते बोलायले होते, मला वाटलं की मलाच बोललेत काय की. म्हणलं आता काय नाही करत, गेलं त्यांच्या अंग. नाही काय म्हणले नाहीत मला ते, मला वाटलं आता काय नाही खरं, भिजले आता माणसं सगळे. आवाज आलता मला तिकडून बोलायले म्हणे कोण तर, त्यामुळे पाईप टाकला आणि तर पप्पा भिजू द्या ना तुम्हाला. पप्पा तुम्ही तरी वेगळं पाणी मारलं, मी वेगळं. त्या कॉलमवर ठिपका बी जात नव्हता, त्या पिशवीवरच पाणी सगळं. हा तसं लय वाढू मी पाणी खेळत होते आई, लय वाढू खेळत होते. म्हणलं बाबा सर्दी फिरदी व्हायची उगच. पप्पा मला खरंच कारखान्याला न्यायचं ना ग म्हणतात आई, कारखान्याला. नाही मला यायचं. नाही मला यायचंय पप्पा, बाबा मला यायचंय. होत मग तसं म्हणलं की मी तुम्ही तुमची बैलगाडी भरा, आम्ही आमची भरतात. नाही आम्ही आमची भरतात की, तुम्हाला भरून देत नाहीत की बस की. जायचंय मला एकदम भारी. सांगा आपल्या फॅनला आमची रूम आहे, आमचं बेडरूम आहे, कोणतं वाटून द्यायचं तुला, कोणतं द्यायचं संगीतला. ही घे द्यायची संगीत भाऊजीला, ही बेडरूम. कोणती ही तुम्ही उभा आहेत का, तिला ही संगीत भाऊजीला द्यायची, तुम्हाला कोणती घ्यायची ही आम्हाला घ्यायची. आणि आमचं कोणती आहे? मग मला वरी बांधायची, ही आम्हाला घ्यायची. मला कोपऱ्यात घाला एकदम. हा हे किचन नाही, तुम्हाला किचन नाही, तुम्हाला वरी बांधायची. तुम्ही वरी आहे, तुम्ही काय बी म्हणा. इकडं बघा ना, मला ह्या रूम पेक्षा हीच रूम मोठी वाटायली आहे, ह्या रूम पेक्षा ही मोठी वाटायली. मोठी वाटायची काय माहिती आता कसं काय दिसायला. मला खरंच ही मोठी वाटायली आहे. ही तू घे नाही पण तीच घ्यायची मला, खिडकी आहे तिला, हिला खिडकीच ना. आहे की हिला खिडकी कुठं आहे इथं आहे. मग घ्यायची हीच. तिकडून काय दिसत बी नाही कुठलं, इकडचं तरी दिसतंय बाहेरचं वातावरण सगळं, हीच बरं आहे आम्हाला.
अगं हे कुठं बी तू राहिलीस तरी निघत की कुठं बी गेलीस तरी सुरूच निघत काय मग कुठं राहिली तरी तुझी त्या ह्याच्यामध्ये राहिली नाही वरी एक बांधायची कुठं वरी 2 बांधायच्या ताई होय दोन कोणाला प्रीतम भाऊजीला आणि तुम्हाला नाही आमच्या जातीला पाय मोडून बरं तुम्ही हिता राहा आम्ही वरी राहतात हा जमून बाय म्हणजे तुम्ही आम्हाला लगे काय झालं होतं मंत्र माणसाला कधी तुम्ही वरीच वार वाजायला पडताना आम्ही घुमतो लाईट गेली की गरवायला की हा वरी एंट्री नाही खाली तुम्हाला तुमच्या तो म्हणला पाहिजे का ह्याला आम्ही खालची रूम घेतली असं बाबा उगत म्हणलं होतं आय आताच भारी नाही पण झाल्यास लय भारी वाटणार आहे आताच लय भारी वाटायला भारी वाटायले तिकडचं पलीकडलं सगळं दिसतं डोंगर कोण काढला तिकडलं पलीकडचं खिडकीमधून काय नाही खिडकीमधून तर दिसतोय पण पलीकडच्या गॅलरी मधून त्याला पडल्या करून दिसतो त्याला पडल्यावर लय भारी वाटणार आहे अहो आपलं तर इतक्या लवकर होईल या आजचा मावशीचं लय उशिरानं झालतं अहो करायचं कुणी दमाने करतो कुणी लवकर करतो आपल्याला बी सलाड टाकून थांबायचे आपल्याला चला सांगायचं काय लवकर काय करायचं चला मी पप्पाकडे जाते पप्पा गलतीनं पालटाय पप्पा पप्पा किती टाकायचंय वा किती टाकायचंय आय बघा तुम्ही 2-4 भेते मारू तर पाणी पप्पानं सगळं टाकलं सगळं येत की बघा पप्पा म्हणते आधार काम करते आधार काम करीत आता म्हणते तर पहिल्यापासून जीव घातला मा बघा पप्पा म्हणते सोडून द्यायचं की मला हा आता सोडून देत असतात का मला आता नाही जणू पहिलंच हा पप्पा म्हणते ना भांडणं लावून द्यायचे बाबा तिला ऐकून नाही चाललं तरी सांगायली का नाही पप्पा ऐकून नाही चाललं आयला तरी सांगायली म्हणत असं तुम्ही भांडणं लावून द्यायला लागली बघा बरं आई बघा मी खरं बोलते का ना मला माहिती आहे पप्पा आताच म्हणणार आहेत हा नाही हो मी भांडणं कुठं लावायले तुम्ही मला ऐकू आहे ना म्हणून इकडं सांगायली हा मग पप्पा सांगायले ती आम्ही आज जेवायला खिचडी बनवली खिचडी कवा व मी तर घरात आताच गेले की अगं माय 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 बेसन भाकर आहे तिकडं ते कॅरेट नसतंय का ते काळ ते जाळलंय त्यांना चूल पेटवली तिकडं त्या काकून तसंच मारलंय मी तिथं पाईप ठुलता तसा असा वरी आडवा मी त्या भीतीवर येंगली होते त्या पलीकडच्या त्याच्यावर नाही त्या बारक्या भीतीवर तुमच्या मागच्या नाही एकदा चढली होती आता नाही चढत बर का आई तिथं साबण आहे बर का कुणीतरी ठुलेली संगीत भाऊजीनं आंघोळ केली होती आणि तिथं साबण ठुलती हिमालया का काहीतरी आहे ती साबण हा हिमालया परव काहीतरी नाव आहे बाबा मला येईना
आणि ती साबण मी लावली बरं का, आणि मला पाईपच दिसना, मी पाईप कुठं टाकलाय म्हणून. लय माझ्या बरं का मला पाईपच दिसना. पाईप धरला असं नाकावर लाव, पुन्हा सापडा बरं का, चापसून कसा तरी धरला असं धरला की सगळ्या नाकात पाणी. मुना कशी करते माय, कशाला साबण लावली असं माय, तो का तिथं टाक. हा मग फेकून दिली ती मी साबण, राग डबल आणून मांडली. म्हणलं कुणाची हातली नाही, ती डबल त्याच्यावरच मांडली आणून. ते तुमच्या माग म्हणलं हातली कोणाची, तर पुन्हा म्हणते द्या आमची साबण उड. त्यामुळे सांगत भाऊजीनं आणली. हा म्हणून मी ठुली, आता नसती ठुली. मी म्हणलं आता असली कसली साबण आहे माय, नाकात गेली सगळी. हा ही रूम नाही, किचन आहे, किचन. इथून एवढं आहे, इकडं किचन वाटा होणार आहे का इकडं? व ते मामा म्हणतात इथून प्लेटी द्यायच्या, इथून इकडून अशा पार्सल करायच्या ह्याच्यामध्ये. हा म्हणजे जेवायला इकडून त्या खिडकीच्या तिथून उजेडलाय, चमकायलाय. इकडे ते म्हणले ताणच नाही, इकडून तिकडे हिंडायचा. कसे दरवाजा आलेत माय, हिथं एक दरवाजा, हिथं एक, तिथं एक, पुन्हा तिथं एक, नुसते दरवाजेच केलेत बाबा. आई मी हे बेडरूम गेले खरं आहे, पण इथं बाथरूम पुढंच का आम्हाला सगळा वास शिंट. बाथरूम धुवा लागत असते, निर्मळ धुवा लागत असते, निर्मळ ठेवतात. मग घरातला म्हणले असतं निर्मळ तर ठेवाच लागन. आता घरामध्ये आहे नाही ठेवलं की माणसं म्हणते मायो. ऐका ना, तसलं आणायचं, धुवायचं, बाथरूम धुवायचं. ऐका ना, दर कुठले पाहुणे हे आले, मयो काय वास, मयो काय वास, सगळे माय काय घर आहे. मला जवरक मी आहे का, म्हणजे जवरक मी आहे तवरक मी निर्मळ ठेवणार. संगीत भाऊजीची बायको, जेव्हा संगीत भाऊजीची बायको येईन तेव्हा तिला बाथरूम घासायला हवं. मी सगळं ती कदरून गेली, भाजी म्हणली भाजी रोज बाथरूम घासायला हवते, तर दुसरं काय काम नाही. नाही व किती भांडणं झालं तर अशी वाकडी तिकडे तोंड करायची, पण एकाच स्वयंपाक करायचा. हा हा बघा पप्पाने टाकलं बी आहे, आणि हे पाणीच मारित येत आहे पप्पा. एकदम भारी. हे तर खिडकी येणार आहे नगवा, इथं खिडकी नग लय भारी वाटते. आता भारी वाटायला आता 1 2 3 बसवले आता. आणि मला हे ते असल्या मोठ्या खिडक्या, ह्याला मोठाले काच आहे त्यांना, आता लय मोठाले काच, फक्त कोणी फोड नाही, ओढण्यानं मोडण्यानं. आपल्या घरातले माणसं तितके खतरा आहेत.